नमस्ते मुलांनो, आता आपण बघा इत्ता 5वीचं बालभारती भाग 2चं गणित विषयातील आपण अपूर्णांक प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे। अभ्यासानंतर आपण सराव सुद्धा केलेला आहे आणि आता आपण खेळ बघूया। तर खेळ बघा, इथे खेळ खेळताना मुलांनो आपल्याला नक्कीच नेहमी मजा येते। खेळाचं नाव ऐकूनच मजा येते मुलांनो। तर जो अभ्यास सुद्धा आहे तो आपण खेळाद्वारे करूया, म्हणजे तुम्हाला अजून मजा येईल, तुमचा इंटरेस्ट वाढेल। बघा मुलांनो, इथे 5 प्रकारची वेगवेगळी खेळ दिलेली आहे। बघा, खेळांचा जो बॅकग्राऊंड आहे तोच फक्त वेगळा आहे, परंतु जे प्रश्न आहेत ते सारखेच आहेत। म्हणून आपण इथून आता आज एक खेळ घेऊया। बघा, गणपती बाप्पा आणि जो मुलाचा आहे तो खेळ घेऊया। तर बघा, इथे गणपती बाप्पा आहेत आणि एक मुलगा आहे। बघा, मुलगा कसा बघत आहे गणपती बाप्पाकडे, म्हणजे मुलगा काय कशाची, मुलांना काय आवडतात? मोदक खूप आवडतात। म्हणजेच मुलगा इथे मोदकाची वाट बघत आहे की मला गणपती बाप्पा केव्हा मला एक मोदक देणार आहेत। आणि समजा आपण बघा इथे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे आणि प्रश्नाचे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहे। आपण समजा योग्य पर्याय सांगितलं तर आपल्याला समजा याचं उत्तर 1 असेल आणि 1 असेल आणि इथे लाल आहे, तर आपल्याला लाल रंगाच्या मोदकावर क्लिक करावं लागेल आणि आपलं उत्तर बरोबर असलं तर गणपती बाप्पा ह्या मुलाला मोदक देणार आहे। आणि मोदक मिळाल्यावर मुलं काय होतात? नक्की मुलं खुश होतात, आनंदी होतात। तर आपण बघूया पहिला प्रश्न। 3/2 अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचे आहेत। तर बघा मुलांनो, हे आपण अभ्यासामध्ये बघितलेलं आहे, सरावामध्ये बघितलं आहे की अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करतो। तर चला मुलांनो, पटापट आपल्या वहीवर सोडवा आणि उत्तर सांगा काय असेल, पर्याय 1, 2 की 3। तर बघा, पटापट उत्तर सांगा। 3/2 म्हणजे 3 ला आपण 2 ने भागूया। पटापट सांगा, व्हेरी गुड। बे येणार आहे, म्हणजेच याचं काय येईल, जो भागाकार आहे तो 1.1/2, म्हणजे इथे भागाकार लिहितो, बाकी इकडे लिहितो आणि भाजक खाली लिहितो। तर याचं उत्तर आलेलं आहे 1.1/2। अगदी बरोबर सांगितलं आहे तुम्ही मुलांनो। आपण आता 1.1/2 बघा 4 पैकी पहिलं आहे ऑप्शन 2.2/1, पर्याय क्रमांक दुसरा आहे 4.1/2 आणि तिसरा पर्याय आहे 1.1/2 आणि चौथा पर्याय आहे 6.1/2। तर बघा मुलांनो, तुम्ही पर्याय क्रमांक तिसरा सांगितलेला आहे 1.1/2, त्याच्यासमोर निळा रंग आहे, म्हणून आपण निळ्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया। आणि बघा मुलांनो, मोदक जो गणपती बाप्पाने मोदक दिलेला आहे, कारण आपलं उत्तर अगदी बरोबर होतं। तर मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया खेळातील। 5 ची 3 पट किती? 5 ची 3 पट म्हणजे डॅश डॅश डॅश। तर मुलांनो सांगा पटकन, 5 ची 3 पट किती येईल? व्हेरी गुड। बघा, 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे 15, पर्याय क्रमांक दुसरा आहे 10, तिसरा पर्याय आहे 25, चौथा पर्याय आहे 50। तर 5 ची 3 पट किती होईल मुलांनो? व्हेरी गुड। 5 3 15 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि 1 समोर कोणता रंग आहे मुलांनो? लाल आहे। लाल मोदकावर आपण क्लिक केलेलं आहे। बघा, आपलं प्रश्नाचं उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पांनी मुलाला मोदक दिलेला आहे। आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो। 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य व 15 असणारा अपूर्णांक डॅश आहे। म्हणजे बघा, 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य पाहिजे, 2/3 शी सममूल्य पाहिजे, परंतु सममूल्य असल्यावर त्याचा छेद किती आला पाहिजे म्हणतात? छेद 15 आला पाहिजे। तर बघा, छेद 15 यासाठी आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? बरोबर सांगितलं आहे तुम्ही, 3 गुणीला आपण इथे 5 करूया, तेव्हा छेद इथे 15 येईल आणि अंशामध्ये 2 लिहिलं आहे, तर वरती खाली आपण सारख्याच संख्येने गुणूया, म्हणजे 5 ने, म्हणजे इथे 5 दुणे 10 होणार आहे। समजलं मुलांनो? 2/3 या अपूर्णांकाचा सममूल्य काढायचं आहे, म्हणजे सममूल्य म्हणजे त्याचा छेद समान पाहिजे, पण छेद किती आला पाहिजे? 15 आला पाहिजे। तर बघा, 2/3 चा सममूल्य काढायचा आहे, इथे
15 छेद आला पाहिजे, इथली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, माहित नाही आहे, काढायची आहे. तर आपण काय केलं मग 15 यायसाठी 3 ला आपण 5 ने गुणलं, तर अंशाला आणि छेदाला 5 5 ने गुणूया. 5 दुने 10 आला आहे आणि 3 5 15. बरोबर उत्तर सांगितलंय मुलांना तुम्ही 10 छेद 15. तर बघा आपण 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी बघा चौथा पर्याय जो आहे तो आहे 10 छेद 15, म्हणजेच पिवळा रंग आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पिवळ्या रंगावर क्लिक करते. बघा हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर असल्यामुळे गणेशजीने पुन्हा मुलाला एक मोदक दिलेला आहे आणि मुलगा खूप खुश झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा तुम्ही, 23/4 वजा 14/3 आपल्याला करायचा आहे, याची वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी करताना याचा आपण जो छेद आहे, आपल्याला 4 इथे पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 6/12, दुसरा पर्याय आहे 3/12, तिसरा पर्याय आहे 48/12 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 11/12. तर इथे बघा मुलांनो 23 छेद आहे 4, तर याचा जो छेद आहे ही वेगळा आहे, म्हणून याची वजाबाकी आपण करू शकत नाही. म्हणून आपल्याला 23 ला 3 ने गुणावं लागेल, वरती खाली, वजा 14 ला पण आपल्याला 3 आहे, तर इथे आपल्याला 3 ने गुणावं लागेल आणि इथे 4 ने गुणावं लागेल. तर बघा आता वरती खाली म्हणजे 23 तिरी 3 तिरी 9, तर 23 तिरी मुलांनो किती होते, 3 तिरी 9 आणि 3 दुणे 6, म्हणजेच होईल 69 वजा 4 तिरी 12, 23 तिरी किती होईल मुलांनो, व्हेरी गुड, बरोबर सांगितलंय तुम्ही, 69 आणि 4 तिरी 12 वजा 14 चौ किती होईल मुलांनो, बघा 14 गुणिला 4 करूया, तर 4 चौ 16 होणार आहे मुलांनो. 4 1 4 आणि 1 5, म्हणजे इथे 56 येणार आहे मुलांनो, आणि 4 तिरी 12. तर बघा मुलांनो आपण आता इथे याची वजाबाकी करूया, आणि वजाबाकीमध्ये बघा मुलांनो 69 मधून 56 गेले, तर इथे 3 राहील मुलांनो, आणि 6 मधून 5 गेलं तर 1 राहणार आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 13/12 हे उत्तर येणार आहे. तर इथे बघा मुलांनो आपण 4 जे पर्याय दिलेले आहेत, तर 4 पर्यायापैकी इथल्या पर्यायामध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे मुलांनो. आपलं उत्तर एवढं पाहिजे होतं 13/12, इथे 3/12 हे उत्तर आलेलं आहे. हे बाय मिस्टेक असं झालेलं आहे मुलांनो. आता आपण म्हणून उत्तर लिहिताना काय लिहूया, 13/12 हे उत्तर लिहूया. आता त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. याचं उत्तर म्हणजे चुकीने हे तसं आलेलं आहे मुलांनो, त्याचं उत्तर आपण काय लिहू शकतो, याचं उत्तर लिहूया 13/12 हे उत्तर बरोबर आहे मुलांनो. कधी कधी बाय मिस्टेक असं होऊन जाते, आपल्याला चुकीचे पर्याय येतात. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, या अपूर्णांकाचा अंश व छेद याची निमपट केली असता हा अपूर्णांक मिळतो. म्हणजे इथून 4 आपल्याला पर्याय दिले, याच्यातून कोणता असा अपूर्णांक आहे ज्याचा अंश आणि छेद याची निमपट केली असता डॅश हा अपूर्णांक मिळतो. अगदी सोपी प्रश्न आहे मुलांना. सांगा, पहिला पर्याय आहे 4/2, दुसरा पर्याय आहे 2/1 आणि तिसरा पर्याय आहे 1/2 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1/4. तर बरोबर मुलांनो, अगदी बरोबर सांगितले. पटकन सांगा. पर्याय क्रमांक 3 म्हणजे निळ्या मोदकावर आपण क्लिक करूया आणि इथे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता मुलांना आपण 6वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, 10ची 1/2 पट म्हणजे किती. तर बघा मुलांनो, 10ची 1/2 पट काढायची आहे, म्हणजे 10ची अर्धी काढायची आहे. तर 10ची अर्धी किती होईल मुलांनो, शाबाश, 10ची अर्धे 5 होणार आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक
2 वर क्लिक करूया. बघा 10 ची 1/2 पट 10 1 10 भागिले 2. तर 10 चे अर्धे किती होतील मुलांनो? 5 होणार आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर म्हणजे हिरव्या मोदकावर क्लिक करूया. बघा हे सुद्धा उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पाने अजून एक मोदक दिलेला आहे. मुलाला सुद्धा मजा येत आहे आणि तुम्हाला सुद्धा हा खेळ खेळण्यात मजा येत असेल, कारण तुमची सुद्धा उत्तरे सगळी बरोबर येत आहेत मुलांनो. आता बघूया 8वा प्रश्न. 3/4 वजा 2/3 बरोबर किती येईल मुलांनो? तर बघा इथे अगदी बरोबर सांगितलेलं आहे. 3/4 वजा 2/3. तर इथे आपल्याला छेद कसे आहेत त्याचे भिन्न आहेत. छेद सारखे करावे लागेल. छेद सारखे करायसाठी इथे आपल्याला वरती खालती 3 नी गुणावं लागेल. वरती खालती आपल्याला मुलांनो इथे 3 नी गुणावं लागेल आणि इथे 4 नी गुणावं लागेल वरती खालती. तेव्हा बघा इथे 3 गुणिला 3 गुणिला छेदामध्ये 4 गुणिला 3 वजा 2 गुणिला 4 3 गुणिला 4. तर बघा मुलांनो इथे अगदी बरोबर सांगितलं. 3 तिरी 9 3 तिरी 9च्या नंतर 4 तिरी 12. व्हेरी गुड. 4 दुने 8. शाबाश. भरपूर मुलं पटापट बरोबर उत्तर देत आहेत. 4 तिरी 12. बघा तुम्हाला सोडून सोडून आता सराव झालेला आहे. मग 9 वजा 8 केलं तर बघा इथे 1/12 म्हणजे आपलं जे उत्तर आहे मुलांनो 1/12 आलेलं आहे. बघा आपण काय केलं, इथे छेद याचे भिन्न होते. छेद भिन्न असल्यासाठी आपण छेद हे समान केलं आणि समान छेद केलं. समान छेद करायसाठी वरती खालती इथे पहिल्या संख्येला आपण 3 ने गुणले वरती खाली अंशाला आणि छेदाला. इथे पण अंशाला आणि छेदाला 4 ने गुणलं म्हणजे छेद हा 12 आला आणि आपलं जे उत्तर आलं आहे 1/12 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 1/12 हे उत्तर येणार आहे. तर बघा मुलांनो 4 पैकी पहिला पर्याय आहे 4/12, दुसरा आहे 10/12, तिसरा पर्याय आहे 2/12 आणि चौथा पर्याय आहे 1/12. म्हणजेच आपलं 1/12 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यासमोर कोणता रंग आहे मुलांनो? पिवळा. म्हणून आपण पिवळ्या मोदकावर क्लिक करूया आणि हे उत्तर सुद्धा बरोबर असल्यामुळे बघा गणपतीने अजून गणेशजीने पुन्हा मुलाला मोदक दिलेला आहे आणि मुलाला इतका आनंद झालाय. मुलगा छान खुशीने नाचत आहे, आनंदाने नाचत आहे. आता बघा 9वा प्रश्न बघूया. 3/5 व 5/8 या अपूर्णांकाचे हे समछेद अपूर्णांक आहे. बघा मुलांनो इथे आपल्याला बघायचं आहे याचं समछेद अपूर्णांक कोणते येणार आहे मुलांनो? 3/5 आणि 5/8चं लवकर सांगा. ह्या अपूर्णांकाचे डॅश हे समछेद येणार आहे म्हणजे छेदाची संख्या कशी पाहिजे मुलांनो? सारखी पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 1 6/8 व 5/8 त्याच्यावर आपण क्लिक करूया. बघा हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. इथे छेदाची संख्या कशी आहे? सारखी आहे. याचा आपल्याला समच्छेद करायचा होता. आता बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. डॅश हे सममूल्य अपूर्णांक नाही आहेत. सममूल्य अपूर्णांक कोणते नाही आहेत मुलांना इथून सांगा मला. पहिला पर्याय आहे 1/3, दुसरा आहे 2/6, दुसरा आहे पर्याय 2/5, 4/7, तिसरा पर्याय आहे मुलांनो 2/3, 4/6 आणि चौथा पर्याय आहे 8/10, 4/5. असे आपल्याला 4 इथे पर्याय दिलेले आहेत मुलांनो. तर बघा 4 पैकी आपल्याला काय करायचं आहे? सममूल्य अपूर्णांक कोणते नाही आहेत ते ओळखायचे आहे. तर सांगा मुलांनो पटापट. अगदी सोपी उत्तर आहे आणि तुम्ही सांगितलेल्या उत्तरावर मी आता क्लिक करते मुलांनो. तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 2. बघा 2 म्हणजे ग्रीन. आपण याच्यावर क्लिक करून बघूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. इथे आपला खेळ संपलेला आहे आणि मी आशा करते की तुम्हाला खेळ खेळताना खूप मजा आली असेल आणि याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर मुलांनो आता आपण
इयत्ता 5वीचं बालभारती भाग 2 मधील प्रकरण जे आहे 5वं अपूर्णांक याचा अभ्यास पण केलेला आहे, सराव झालेला आहे. सरावानंतर खेळ सुद्धा आपण खेळलेला आहे. तर आता आपण इथे मुलांनो परीक्षा देऊया. परीक्षा जसा बाकीच्या प्रकरणांची दिली आहे तशीच ही सारखी परीक्षा आहे मुलांनो. पण फक्त एवढं आहे की परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न हे वेगवेगळे आहेत. हे प्रकरणावर आधारित प्रश्न आहेत आणि त्याचे 4 असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. योग्य पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर परीक्षेमधला पहिला प्रश्न आहे 3/4 वजा 2/3 बरोबर डॅश. म्हणजे 3/4 वजा 2/3 केल्यावर किती उत्तर येणार आहे मुलांनो? बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बघा 4/12, दुसरा पर्याय आहे 10/12 आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 2/12 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 1/12. तर इथे बघा मुलांनो असेच प्रश्न आपण खेळामध्ये सुद्धा खेळलेले आहे. तुम्ही सांगा त्या उत्तरावर मी क्लिक करते मुलांनो. पटापट तुम्ही वहीमध्ये सोडवा. याचा छेद वेगळा आहे तर आपण छेद सारखा करूया. तर किती येणार आहे मुलांनो? 4 पैकी अगदी बरोबर मुलांनो तुम्ही सांगितलेल्या मी पर्याय क्रमांक चौथा 1/12 वर क्लिक करते. आता आपण पुढे जाऊया आणि प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. 10ची 1/2 पट म्हणजे डॅश. म्हणजे 10चा अर्धा किती होईल? 1/2 म्हणजे अर्धा. तर 10चा अर्धा किती होईल मुलांनो? 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 10, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 15 आणि पर्याय क्रमांक आहे चौथा 20. चला पटापट उत्तर द्या. 10चे अर्धे. व्हेरी गुड. तुम्ही पर्याय क्रमांक 2 सांगितला आहे. त्याच्यावर मी 2 वर क्लिक केलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 वर जाऊया. तिसरा प्रश्न बघा 3/5 व 5/8 या अपूर्णांकाचे डॅश हे समछेद अपूर्णांक आहेत. बघा मुलांनो 3/5 व 5/8 याचे आपल्याला समछेद अपूर्णांक ओळखायचे आहेत मुलांनो. तर काय उत्तर येणार आहे? बघा 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय बघा 6/8 व 5/8. पर्याय क्रमांक दुसरा आहे 4/3 व 2/3 आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 6/8 व 2/3 आणि शेवटचा पर्याय आहे 4/3 व 5/8. तर बघा 3/5 आणि 5/8 यांचे समछेद अपूर्णांक कोणतं राहणार आहे मुलांनो? तर बघा आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया. आता आपण पुढे जाऊया आणि प्रश्न क्रमांक चौथा आहे डॅश हे सममूल्य अपूर्णांक नाही. तर याच्यातून बघा मुलांनो कोणते अपूर्णांक जे दिलेले आहे ते सममूल्य नाही आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. 4 आपल्याला ऑप्शन्स पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 1/3, 2/6. पर्याय क्रमांक दुसरा आहे 2/5, 4/7. पर्याय क्रमांक तिसरा आहे 2/3, 4/6 आणि चौथा पर्याय आहे 8/10, 4/5. तर बघा सममूल्य अपूर्णांक कोणतं नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मुलांनो इथे. तर आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पटकन सांगा. पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया. आता आपण पुढे जाऊया मुलांनो. 5वा प्रश्न आहे 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य व 15 असणारा अपूर्णांक डॅश आहे. म्हणजे बघा प्रश्न एकदा 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य व 15 असणारा अपूर्णांक डॅश आहे. म्हणजे बघा 2/3 याच्याशी सममूल्य अपूर्णांक पाहिजे आहे आपल्याला. पण त्याचा छेद किती असायला पाहिजे? 15 असायला पाहिजे. तर बघा 4 पर्याय दिलेले आहे. 4 पैकी मला योग्य पर्याय सांगा. पहिला पर्याय आहे 11/15, दुसरा पर्याय आहे 20/15, तिसरा पर्याय आहे 15/15 आणि चौथा पर्याय आहे 10/15. तर बघा मुलांनो पटकन सांगा. शाबाश. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4
म्हणून मी 4 वर क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया आणि प्रश्न क्रमांक 6 बघूया. 3/2 अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात डॅश होते. बघा 3/2चं आपण केलं तर कशामध्ये येणार आहे मुलांनो? पटकन सांगा. हे अंशाधिक अपूर्णांक आहे. 3/2 अंश इथे मोठा आहे. याचा आपल्याला कशामध्ये करायचं आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. 4 पर्याय दिलेले आहेत आणि पहिला पर्याय आहे मुलांनो 2.2/1. दुसरा पर्याय आहे 4.1/2. तिसरा पर्याय आहे 1.1/2 आणि चौथा पर्याय आहे 6.1/2. बघा अशा प्रश्नांचा आपण खेळामध्ये सरावामध्ये अभ्यास केलेला आहे. चला पटापट सांगा मुलांनो. शाबाश. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3 वर आता मी क्लिक करते आणि समोर वळूया. बघा आता 7वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि 7वा प्रश्न काय आहे? 23/4 वजा 14/3 आपण करूया तर उत्तर काय येणार आहे मुलांनो? बघा असेही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता छेद इथे भिन्न आहे, तुम्ही वहीमध्ये करा. छेद भिन्न असल्यामुळे आपण काय केलेलं आहे? इथे छेद भिन्न आहे मुलांनो. 23/4 वजा 14/3. इथे छेदाची संख्या भिन्न आहे, वजा करायची तर छेद समान करावे लागेल. त्याच्यासाठी इथे वरती खाली आपल्याला इथे 4ला समजा 3ने करूया तर 4×3 12 येईल आणि इथे 3ला 4ने करूया तर 4×3 12. म्हणजे दोघांचाही छेद कसा होईल? सारखा होईल. म्हणून इथे 3ने भागूया, 3ने गुणूया आपण. तसंच 14/3ला अंश आणि छेदाला आपण 4ने गुणूया. इथे 3ने गुणूया आणि इथे 4ने. तर 23×3 किती होईल मुलांनो? 3×3 9 आणि 3×2 6 म्हणजे 69. 4×3 12 वजा 14×4 56. 56/12 म्हणजे चला आपण असं लिहू शकतो 69 वजा 56/12 आपण असं लिहू शकतो मुलांनो, कारण छेद सारखा आहे. आता काय करूया मुलांनो? बघा इथे 69 मधून 56 गेले, पण तर इथे 6 7 8 9 3 राहिले आणि इथे 6 मधून 5 गेला, 1 राहिला. आपलं उत्तर किती आलं मुलांनो? 13/12 हे उत्तर आलेलं आहे. पण बघा इथे 13/12 चारही पैकी उत्तर नाही आहे मुलांनो आणि उत्तर आहे इथे 13/12. इथे बघा चुकीने 3/12 आहे, इथे 13/12 पाहिजे होतं मुलांनो. तर आपण याचं जे उत्तर येईल आपण लिहिताना लिहूया 13/12 हे उत्तर लिहूया. म्हणून आपण एका प्रश्नाला चुकीचं समजूया. मीन्स आपलं उत्तर बरोबर आहे. इथे ऑप्शनच चुकीचा दिलेला आहे मुलांनो. बाय मिस्टेक असं कधी कधी होऊन जातं. आता बघा आता 8वा प्रश्न बघूया. या अपूर्णांकाच्या अंश व छेद याची निमपट केली असता हा अपूर्णांक मिळतो. इथून बघा कोणता असा आहे अपूर्णांक ज्याच्या अंश आणि छेदाची निमपट केली असता आपल्याला संख्या मिळते. खूप सोपी प्रश्न आहे मुलांनो. बघा पहिला पर्याय आहे 4/2, दुसरा पर्याय आहे 2/1, तिसरा पर्याय आहे 1/2 आणि चौथा पर्याय आहे 1/4. चला पटकन सांगा मुलांनो. आणि तुम्ही सांगितलं आहे व्हेरी गुड. तिसरा पर्याय, आपण तिसऱ्या पर्यायावर क्लिक करूया. आता पुढे वळूया आणि 9वा प्रश्न बघा खूपच सोपी आहे. 5ची 3 पट म्हणजे किती? म्हणजे 5चा फाळा 3दा, 5ची 3 पट 5×3 अगदी बरोबर. म्हणजे 4 पर्याय बघून घ्या तुम्ही. पहिला पर्याय आहे 15, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 25 आणि चौथा पर्याय आहे 50. म्हणजे 5×3 किती होईल मुलांनो? व्हेरी गुड. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 15 वर मी क्लिक केला आहे. आता बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. आता आपल्याला 9/10वा प्रश्न काय आहे? 9/2 अधिक 10/3 याची बेरीज केल्यावर किती उत्तर येणार आहे ते बघायचं आहे. 9/2 अधिक 10/3 वहीमध्ये करा पटापट. छेद भिन्न आहे, छेदाला सारखं करा. सांगा मुलांनो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 1 वर क्लिक केलेला आहे आणि इथे आपली परीक्षा समाप्त झालेली आहे मुलांनो.